हिमाचल प्रदेशात बस नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 44 प्रवाशांचा मृत्यू झालाय। अपघातग्रस्त खासगी बस टोन्स नदीत कोसळून हा अपघात झालाय। शिमल्यातल्या नेरवा भागात ही दुर्घटना घडली। या खासगी बसमधून 56 प्रवासी प्रवास करत होते, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे। बचाव पथक घटनास्थळी दाखल झालंय, मदत कार्याला सुरुवात झाली आहे। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत। रामराजे, सध्या काय परिस्थिती आहे, काय अधिक माहिती आहे? भूषण, ही घटना झाल्यानंतर ताबडतोब कळवण्यात आलं होतं आणि त्या दृष्टीनं आता बचाव कार्य सुरू केलेले आहे। अँब्युलन्स त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे। मात्र दरीमध्ये ही बस कोसळल्यामुळे खासगी बस होती, त्यामुळं आता शोधाशोध सुरू झालेले आहे आणि त्यांच्या कोण कोण बसलं होतं याच्यामध्ये त्याची नावं सुद्धा घेण्याचं काम सुरू झालेलं आहे। आणि याच्यामध्ये मुळात आता चौकशीसाठी एक समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे आणि यामध्ये नेमकं चूक कोणाची होती, चालकाची चूक होती का अन्य कोणाची चूक होती हे सुद्धा पाहिलं जाणार आहे। मात्र प्राथमिकता दिली जाते की त्यांना वाचवण्यासाठी ही प्राथमिकता दिली जाते। साधारणतः 44 लोक दगावले असल्याचे आतापर्यंत माहिती प्राप्त झालेली आहे हिमाचल प्रदेशच्या सरकारकडून। मात्र आता अँब्युलन्स त्या ठिकाणी पाठवले आहेत, पोलिसांना पण सुद्धा पाठवलेले आहेत आणि काही अडचणीसाठी अग्निशामक दलांना सुद्धा त्या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि त्यामुळे बचाव कार्य जोरात सुरू करण्यात आलं आहे। नक्कीच धन्यवाद रामराजे। सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय शिमल्यात खासगी बस नदीत कोसळली। या अपघातात 44 प्रवाशांचा मृत्यू झाला। एकूण 56 प्रवासी या बसमध्ये प्रवास करत होते, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे। सध्या बचाव कार्याला सुरुवात झाली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।